जय हिंद. आज 3 ऑगस्ट. थोर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार स्मृती आणि लढवय्या कार्याला कोटी कोटी अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अग्रणी राहणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 साली झाला. बालपणापासून अतिशय निर्भय, धाडसी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. 1930ला त्यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. 1942च्या चले जाव आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. ते असं म्हणायचे की मरायचंही तिरंग्यासाठी आणि जगायचंही तिरंग्यासाठी. दुनिया में मिलेंगे आशिक कई पर वतन जैसा सनम नहीं होता. नोटों में समिट कर और सोनों में लिपट कर मरेंगे कई पर तिरंगा जैसा कफन नाही होता. या भावनेतनं भारताचा स्वातंत्र्याला लढणारे थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील तुमचे आमचे आदर्श झाले पाहिजे. जनतेने त्यांच्या निर्भीड आणि धाडसी कार्याचं कौतुक म्हणून त्यांना मोठ्या आदराने क्रांतिसिंह ही पदवी दिली होती. 1942 ते 45च्या दरम्यान सातारा सांगली परिसरात त्यांनी पत्री सरकार म्हणजेच प्रति सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळेस 1945ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एका सदस्याने तत्कालीन प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांना एक प्रश्न विचारला की भारतामध्ये सातारा सांगली परिसरामध्ये एक समांतर सरकार सुरू आहे, हे खरं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना चर्चिलची देखील दमछाक झाली. असे एक धाडसी, निर्भयी व्यक्तिमत्व म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड नाकारून सत्यशोधकी विचार त्यांनी मांडला. प्रति सरकारच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं क्रांतिकारी कार्य त्या परिसरामध्ये केलं. जवळपास 1500 गावामध्ये हे त्यांचं सरकार होतं. या सरकारची एवढी जरब होती की ब्रिटन शिपाई देखील त्या परिसरात जायला घाबरायचे होते. पुढे स्वातंत्र्यानंतर 2 वेळा ते भारतीय संसदेचे खासदार झाले. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी संसदेमध्ये पहिल्यांदा मराठीतून भाषण करणारे खासदार म्हणून त्यांची नोंद आहे. 6 डिसेंबर 1976ला त्यांचं निधन झालं. मी नव्या पिढीला या निमित्तानं सांगतोय की क्रांतिसिंह नाना पाटलांचं ते क्रांतिकारी कार्य, त्यांचे ते सत्यशोधकी विचार समजून घेणं आणि ते पुढं नेणं खूप महत्त्वाचं आहे. पुनश्च एकदा क्रांतिसिंहांना कोटी कोटी अभिवादन. जय हिंद, जय भारत.